नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. बऱ्याच मुलांना परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यामध्ये कन्फ्युजन असते. ठीक आहे, तर एकंदरीत सर्व माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तर सर्वात अगोदर आपण परिमेय संख्या काय ते समजून घेऊ. ठीक आहे, तर इथे पहा परिमेय संख्या म्हणजे काय. आता परिमेय संख्येला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर सुद्धा म्हणतात. तर पहा इथे ज्या संख्या p छेद q म्हणजेच काय, p हा अंशामध्ये असेल q हा छेदामध्ये, आणि एक कंडिशन सांगितलेली कुठली, q हा 0 नसायला पाहिजे. म्हणजे q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे q ची किंमत 0 नसायला पाहिजे. या स्वरूपात असतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे एकंदरीत काय, p छेद q या स्वरूपाच्या संख्या ज्या संख्या असतील त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि यामध्ये बघा, हे जे p आणि q आहेत या दोन्ही हे काय पूर्णांक संख्या आहेत. हे काय पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणल्यावर काय, ते मग ते शून्य पण असू शकतात, बरोबर आहे, ऋण संख्या सुद्धा असू शकतात किंवा धन संख्या सुद्धा असू शकतात. तर या सर्व संख्यांपैकीच त्या कुठल्या तरी संख्या असतील. ठीक आहे, तर या सर्व संख्या पूर्णांक संख्येमध्ये येतात म्हणून तुम्हाला तर सांगितलंय मी. ठीक आहे, आता यामध्ये बघा p छेद q या स्वरूपात यायला पाहिजे, म्हणजे नेमकं कसं. ठीक आहे, आता ही जी कंडिशन दिलेली तुम्हाला q इज नॉट इक्वल टू 0, तर ही कशामुळे, तर एखादी संख्या, आता इथे बघा मी 5 ही एक संख्या घेतली आणि छेदामध्ये 0 घेतलाय, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, ही झाली p ची किंमत आणि ही झाली q ची किंमत, बरोबर आहे. पण इथे काय सांगितलंय, q हा 0 नसायला पाहिजे. मग 0 असल्यामुळे काय होणार आहे, जर समजा तुम्ही बऱ्याच वेळेस बघितल्या असेल संख्या, ज्या अपूर्णांक टाईपच्या ज्या संख्या असतात, तर त्याच्या छेदामध्ये तुम्हाला 0 कधीच दिसत नाही. ठीक आहे, तर का नाही दिसत, जर समजा छेदामध्ये जर 0 असेल, तर आता हेच बघा 5/0 जर असेल तर याला इन्फिनिटी म्हणतात, अनंत. हे डिफाईन करता येत नाही आपल्याला, अनडिफाईन म्हणतो कोणी, नॉट डिफाईन, या पद्धतीने ते याचं उत्तर इन्फिनिटी असतं. हे आपल्याला सांगता येत नाही, डिफाईन करता येत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, म्हणून ही कंडिशन इथे दिलेली आहे की q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे q ची किंमत 0 नसायला पाहिजे. तर हे नेहमीसाठी लक्षात ठेवा, कधीही छेदामध्ये जर 0 येत असेल त्याची किंमत अशी बनते इन्फिनिटी. ती सांगता येत नाही आपल्याला, डिफाईन करता येत नाही, म्हणून ती कंडिशन इथे दिलेली आहे. तर पहा इथे काही एक्झाम्पल्स घेतलेले मी परिमेय संख्यांची. आता 2 ही एक संख्या आहे, मग आता तुम्ही म्हणत असाल की 2 ही संख्या परिमेय संख्या कशी होती, ती p/q च्या स्वरूपात तर नाहीये. ती आहे, जो कोणता सिंगल नंबर असेल, फक्त एकच नंबर, मग तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह, म्हणजे धन असेल किंवा ऋण संख्या असेल, तर त्याच्या छेदामध्ये एक असतोच. त्याच्या छेदामध्ये एक असतो. 2 म्हणजेच काय, 2/1, याला आपण असं लिहू शकतो. आता पहा इथे 2/1, 2 ला आपण p छेद q च्या स्वरूपात लिहिलेलं आहे, म्हणजे p ची किंमत 2 झाली आणि q ची किंमत किती झाली, 1 झाले ना, p छेद q च्या स्वरूपामध्ये. आणि कंडिशन सांगितलेली q 0 नसायला पाहिजे, तर q ची किंमत 1 आहे, 0 आहे का, नाही, म्हणून 2 ही संख्या काय होती, परिमेय संख्या होती, कारण 2 ला आपण 2/1 लिहू शकतो. ठीक आहे, 3/5 याच्यात तर काही सांगण्याची गरजच नाही. p ची किंमत 3 आहे, q ची 5 आहे, हे p छेद q च्या स्वरूपात आलेलं आहे, म्हणजे ही काय एक परिमेय संख्या आहेच. ठीक आहे, -4. आता तोच इथे जो प्रश्न पडला होता तोच प्रश्न इथं सुद्धा पडतोय, फक्त इथे झालंय काय, ही धन संख्या होती, ही ऋण संख्या आहे. -4, आता -4 जरी असेल तर याला आपण -4/1 लिहू शकतो. ज्या संख्येला छेद नाही तिथे छेद किती असतो, 1, म्हणजे झालं. आता p ची किंमत किती झाली, -4 झाली. p ची किंमत -4 आणि q ची 1. आता तुम्ही म्हणत असाल इथे वजा आलंय, तर इथे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. मी अगोदरच काय सांगितलं, p आणि q हे काय
पूर्णांक संख्या आहेत, मग ते धनही असतील त्याच्यामध्ये, ऋणही असतील, शून्यही असू शकतो. ठीक आहे, फक्त शून्य कुठं नसायला पाहिजे, छेदामध्ये नकोय. ठीक आहे, म्हणून याच पद्धतीने वजाच्या ही सुद्धा परिमेय संख्या होते. यानंतर बघा वजा 1/2. वजा असल्याने काही फरक पडत नाही, ती p/q च्या स्वरूपात आहे. वरती वजा जर 1 ला लावलं तर वजा 1 म्हणता येईल, वजा चिन्ह 2 ला लावलं तरी काही फरक पडत नाही. इकडे तुम्हाला अंशामध्ये 1 दिसतोय, छेदामध्ये 2 दिसतोय आणि त्यांचं वजाचं चिन्ह, त्याला काही फरक पडत नाही. संख्या p/q च्या स्वरूपात आलेली आहे, म्हणजे वजा 1/2 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. ठीक आहे, आता प्रश्न पडणार इथे 0/5. इथे कन्फ्युज होणार तुम्ही. आता इथे काय आलंय, अंशामध्ये ज्यावेळेस शून्य येणार आहे, अंशामध्ये शून्य आला असेल आणि खाली संख्या असेल तर त्याचं उत्तर शून्यच असते. 0/5 याचं उत्तर असतं 0. ठीक आहे, मग आता 0/5, 0 p ची किंमत झाली, q ची किती झाली, 5. आता 0 ही सुद्धा एक पूर्णांक संख्या आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं p आणि q च्या किमती काय असतील, पूर्णांक संख्या. p आणि q काय, पूर्णांक संख्या, कुठलीही संख्या असू शकते. मग इथे 0, आपली कंडिशन काय की छेदात आपल्याला 0 नकोय. मग इथे छेदात 0 आहे का, नाही, अंशात आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस अंशात 0 असेल आणि छेदामध्ये कुठली तरी पूर्णांक संख्या असेल 0 व्यतिरिक्त, बरं का, 0 व्यतिरिक्त, तर त्याचं उत्तर नेहमी काय येतं, 0 येतं. ठीक आहे, तर 0/5 ही पण काय होणार आहे, परिमेय संख्या, कारण ही अंश आणि छेदाच्या स्वरूपात आली, म्हणून 0/5 ही काय आली, परिमेय संख्या. आणि आताच सांगितलं मी तुम्हाला 0/5 बरोबर काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि इथे त्याच्यामुळे काय होतंय की 0 सुद्धा ही एक परिमेय संख्या होती, कारण आता 0ला छेद किती असणार आहे, 0ला छेद 1 असणार आहे. काही छेद नाही म्हणजेच काय, 1. ही झाली p ची किंमत, ही झाली q ची किंमत. जर p/q च्या स्वरूपात त्याला लिहू शकतो आपण, त्याच्यामुळे 0 सुद्धा काय होणार आहे, एक परिमेय संख्या होणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या संख्येचा, वर्गमुळात 16. मग आता ही कशी परिमेय संख्या होणार आहे, तर पहा इथे वर्गमुळात 16, ज्यावेळेस वर्गमुळात कुठली तरी संख्या असेल आणि त्या संख्येचं जर तुम्ही वर्गमूळ घेऊ शकत असाल तर ती संख्या परिमेय संख्या असते. काय सांगितलं मी, कुठली संख्या जर वर्गमुळात असेल आणि तिचं जर तुम्हाला वर्गमूळ घेता येत असेल, ठीक आहे, तर ती संख्या परिमेय संख्या असते. मग इथे वर्गमुळात 16 म्हणजे 16चं वर्गमूळ किती मिळतं तुम्हाला, 4. बरोबर आहे, किती मिळतं, 4. आणि 4 ला तुम्ही 4/1 लिहू शकता, बरोबर आहे, झाला कधी p/q च्या फॉर्म मध्ये. म्हणून काय होतंय, 4 ला तुम्ही 4/1 लिहू शकता आणि 16चं वर्गमूळ तुम्हाला मिळतंय 4, म्हणून वर्गमुळात 16 ही संख्या काय होणार आहे, परिमेय संख्या. कारण वर्गमुळात 16ला आपण अंश आणि छेद म्हणजेच p/q या स्वरूपात लिहू शकतो, म्हणून काय होतंय, वर्गमुळात 16 ही सुद्धा परिमेय संख्या होईल. ठीक आहे, आता यानंतर बघा घनमूळ आलेलं आहे, ते 8चं घनमूळ घ्यायचंय तुम्हाला. इथे पण सेम तोच क्रायटेरिया तुम्हाला वापरायचा आहे. घनमुळामध्ये ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्यांचं जर घनमूळ तुम्हाला मिळत असेल तर त्या संख्या सुद्धा काय होणार आहेत, परिमेय संख्या होणार आहेत. इथे घनमुळात 8 ही एक संख्या आहे, तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे, बरोबर आहे का, कारण 8 कोणाचा घन आहे, 2 चा घन आहे, म्हणजे याचं घनमूळ तुम्ही घेऊ शकता. घनमूळ मिळतंय आपल्याला किती, 2, आणि 2 ला काय लिहिता येतं, 2/1. काय लिहिता येतं, 2/1 आले p/q च्या स्वरूपामध्ये. म्हणून घनमुळात 8 ही संख्या सुद्धा काय होणार आहे, परिमेय संख्या होणार आहे. ठीक आहे, तर एकंदरीत यांचं पण लक्षात ठेवा व्यवस्थित. इथे जर तुम्हाला एखाद्या संख्येचं वर्गमूळ घेता येत असेल तर ती संख्या काय असणार आहे, परिमेय संख्या.
आणि ते ज्या संख्येचं तुम्हाला घनमूळ घेता येत असेल ती संख्या सुद्धा परिमेय संख्या होणार आहे. शून्य सुद्धा परिमेय संख्या आहे. कुठल्याही संख्येच्या अंशात जर तुम्हाला शून्य आढळत असेल आणि छेदामध्ये पूर्णांक संख्या असेल ती संख्या सुद्धा काय असेल परिमेय संख्या आहे. इकडे काही जास्त कन्फ्युजन होणार नाही. तर या झाल्या सर्व परिमेय संख्या. आता परिमेय संख्या कुठल्या राहू शकत नाही ते सांगतो तुम्हाला थोडक्यात. आता इथे बघा जसं की या कंडिशन बद्दल तुम्हाला सांगितलं मी अगोदरच. जर समजा 3/0 इथे कुठलीही संख्या असू द्या अंशामध्ये पण छेदामध्ये जर शून्य येत असेल तर ही परिमेय संख्या होणार नाही. ही परिमेय संख्या होणार नाही का? कारण जी आपली कंडिशन सांगितली आहे इथे काय म्हटलंय क्यू ची किंमत 0 नसायला पाहिजे पण इथे क्यू ची किंमत काय होते 0 होते. त्याच्यामुळे ही परिमेय संख्या होणार नाही. मग ही वरती जर ऋण संख्या जरी असेल आणि छेदात 0 असेल तरी सुद्धा ही सुद्धा परिमेय संख्या होणार नाही. ठीक आहे. आता इथे बघा वर्गमुळात 15. आता इथे जसं बघितलं आपण वर्गमुळात 16 ही परिमेय संख्या आहे तर वर्गमुळात 15 ही परिमेय संख्या होईल का? नाही. ही परिमेय संख्या होणार नाही का? कारण 15चं वर्गमूळ आपल्याला मिळत नाही. तसं तुम्ही काढू शकता वेगळ्या मेथडनी. डिव्हिजन मेथड असेल किंवा तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करून त्याचं वर्गमूळ काढू शकता. पण अशा पद्धतीने जसं की स्टँडर्ड जे मिळतं आपल्याला 16चं वर्गमूळ 4 आहे 25चं 5 आहे या पद्धतीने तसं आपल्याला 15चं वर्गमूळ मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतंय ही सुद्धा परिमेय संख्या होणार नाही. त्याच पद्धतीने 17चे घनमूळ. 17चे घनमूळ मी तुम्ही याच पद्धतीने आपल्याला काढता येणार नाही. म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या होणार नाही. जसं इथे आपल्याला 8चं घनमूळ मिळतं 125 ही संख्या असेल तर त्याचं घनमूळ मिळतं पण 17चं घनमूळ आपल्याला इथे मिळत नाही. म्हणून ही संख्या सुद्धा परिमेय संख्या होणार नाही. ठीक आहे. तर एकंदरीत तुम्हाला फरक लक्षात आलेला असेल की कुठल्या संख्येला परिमेय संख्या म्हणायचं व कुठल्या संख्येला परिमेय संख्या म्हणायचं नाही. ठीक आहे. तर यानंतर पाहूया आता अपरिमेय संख्या म्हणजे काय. आता यानंतर पाहूया अपरिमेय संख्या म्हणजे काय. अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर सुद्धा म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. बघा इथे ज्या संख्या p छेद q च्या स्वरूपात नसतात त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. जसं की परिमेय संख्या काय असतात ज्या p छेद q च्या स्वरूपात असतात. पण इथे काय ज्या संख्या तुम्हाला p छेद q च्या स्वरूपात मिळत नाही त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. आता यामध्ये कोणत्या संख्या येतात तर या संख्या साधारणतः लगेच लक्षात येतात. तर पहा इथे वर्गमुळात 7 ही एक अपरिमेय संख्या आहे. आता इथे तुम्हाला त्याचं वर्गमूळ घेता येत नाही आणि ज्या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ घेता येत नाही ती संख्या अपरिमेय संख्या असते. ठीक आहे. इथे पण वर्गमुळात 15 या संख्येचं सुद्धा तुम्हाला वर्गमूळ घेता येत नाही म्हणून ही संख्या सुद्धा काय असणार आहे अपरिमेय संख्या. यानंतर आहे घनमुळात 17चे घनमूळ घेता येत नाही आपल्याला. घनमुळात किती 17 तर याचे घनमूळ आपल्याला घेता येत नाही तर ही संख्या सुद्धा काय असणार आहे अपरिमेय संख्या. आता यानंतरच्या दोन संख्या बघा 15 अधिक वर्गमुळात 3 तर 15 ही एक पूर्णांक संख्या आहे बरोबर आहे. पण वर्गमुळात 3 ही एक संख्या ही जे फक्त वर्गमुळात 3 चा जर विचार केला तर ही अपरिमेय संख्या होती बरोबर आहे. मग अपरिमेय संख्यांची बेरीज होते कोणासोबत पूर्णांक संख्येसोबत. त्याच्यामुळे काय होतंय हा पाठ अपरिमेय संख्याचा असल्यामुळे ही पूर्ण संख्या काय होती अपरिमेय संख्या होती. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे पण बघा -4 अधिक वर्गमुळात 5 तर वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. ही काय अपरिमेय संख्या आहे. -4 ही एक पूर्णांक संख्या आहे. या दोघांची बेरीज होते
पण या अपरिमेय संख्येच्या या पार्टमुळे काय होते, ही पूर्ण संख्या काय होती, अपरिमेय संख्या होती. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अपरिमेय संख्या ओळखायची आहे. आता शेवटचा पॉइंट फक्त वास्तव संख्या आणि त्याचे संबंधित अजून काही तुम्हाला महत्वाचे पॉइंट्स मला सांगायचे, कोणत्या संख्या काय असू शकतात त्या संदर्भात. ठीक आहे. आता यानंतरचा एक शेवटचा पॉइंट काय ते वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर्स. काय वास्तव संख्या, परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच म्हणजे वास्तव संख्या होईल. म्हणजे ज्या आपण परिमेय संख्या बघितल्या आणि अपरिमेय संख्या बघितल्या यांचा एकत्रित संच म्हणजेच काय, वास्तव संख्या. ठीक आहे. तर समजा तुम्हाला वास्तव संख्येमध्ये काय काय येणार आहे, परिमेय संख्या असतील आणि अपरिमेय संख्या, या दोन्ही संख्या असतात वास्तव संख्यामध्ये. आणि एकंदरीत काय, आतापर्यंत जेवढ्या संख्या आपण बघितल्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सर्वच्या सर्व वास्तव संख्या असतात. या सर्वच्या सर्व काय वास्तव संख्या. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले, कुठलंही एक्झाम्पल घ्या, ते म्हणजेच काय, वास्तव संख्या. ठीक आहे. आता हा जो ग्राफ मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे थोडा वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये होणार काय, नैसर्गिक संख्या. तुम्हाला नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. बरोबर आहे. नैसर्गिक संख्या या तुम्हाला पूर्ण संख्येमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या सुद्धा होतील का, कारण पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या पूर्णच्या पूर्ण आलेल्या आहेत. ठीक आहे. यानंतर बघा, पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या पण असतात आणि नैसर्गिक संख्या सुद्धा असतात. ठीक आहे. म्हणजे या नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या सुद्धा होतील, पूर्ण संख्या या सुद्धा पूर्णांक संख्या होतात. पण हे असं उलट होत नाही, हे उलट प्रोसेस होणार नाही. यानंतर बघा, तुम्हाला परिमेय संख्यामध्ये काय काय दिसतंय, पूर्णांक संख्या मिळतील, तुम्हाला पूर्ण संख्या सुद्धा मिळतात आणि नैसर्गिक संख्या सुद्धा मिळतात. म्हणजे एकंदरीत काय, नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या सुद्धा होतात, पूर्ण संख्या परिमेय संख्या सुद्धा होतात, पूर्णांक संख्या या सुद्धा परिमेय संख्या होतात. का, कारण या सर्वच्या सर्व संख्या तुम्हाला परिमेय संख्येमध्ये मिळतात. ठीक आहे. आणि सर्वच्या सर्व आणि अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या आणि या सर्व संख्या तुम्हाला कुठे मिळतात, वास्तव संख्येमध्ये मिळत असतात. म्हणजे या सर्वच्या सर्व संख्या वास्तव संख्या होतात. आता उलट दिशेने ग्राफ जात नाही. वास्तव संख्या या परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या होत नाही पूर्णच्या पूर्ण. काही संख्या तुम्हाला मिळतील पण पूर्ण संख्या परिमेय संख्या होणार नाही, अपरिमेय संख्या होणार नाही किंवा पूर्णांक संख्या होणार नाही, पूर्ण संख्या. तर उलट हा ग्राफ जाणार नाही, वरतून खालच्या दिशेने. नैसर्गिक संख्या तुम्हाला पूर्ण संख्येमध्ये पण आढळेल, पूर्णांक संख्येमध्ये पण आढळेल, परिमेय संख्या, वास्तव संख्या, सर्व संख्या होत असतात. ठीक आहे. तर या पद्धतीने वरच्या दिशेपासून खालच्या दिशेकडे ग्राफ येतोय. म्हणजे एकंदरीत काय, आतापर्यंत जेवढ्या संख्या बघितल्या त्या सर्वच्या सर्व या वास्तव संख्या आहेत. ठीक आहे. आणि परिमेय संख्येमध्ये या सर्व संख्या येतात. या ग्राफ नुसार तुम्हाला लगेच लक्षात येईल कुठली संख्या कशामध्ये येते. ठीक आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सम आणि विषम या संख्येविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यावरती काही एक्झाम्पल सुद्धा असणार आहे, जे काही त्याचे नियम असतील त्याच्या संदर्भात. ठीक आहे.